नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाईन क्लासमध्ये मी अक्षता आनंद जोशी तुमचे स्वागत करते. मराठी सुलभ भारती इयत्ता 8वी संतवाणी अ, पाठ 13वा, पान नंबर 47. संत सेना महाराज यांनी लिहिलेला अभंग आपण पाहणार आहोत. संत सेना महाराजांचा परिचय वाचूया. इसवी सन 13व्या शतकाच्या उत्तरार्धात त्यांचा जन्म मृत्यू दोन्ही आहे. प्रसिद्ध संत कवी संत ज्ञानेश्वर व संत नामदेव यांचे समकालीन संत सेना महाराज पंढरीचे वारकरी. त्यांच्या नावावर सुमारे 150 ग्रंथ अभंग आढळतात. 150 म्हणजे 150, 150. संतांच्या सान्निध्यात मिळणाऱ्या आनंदाचे वर्णन या अभंगात केले आहे. संत सेना महाराज. आजी सोनी याचा दिवस, दृष्टी देखील संतास, जीवा सुख झाले माझे माहेर भेटले. अवघा निरसला क्षीण, देखता संत चरण, आजी दिवाळी दसरा सेना म्हणे आले घरा. आजी सोनी याचा दिवस, दृष्टी देखील संतास, जीवा सुख झाले माझे माहेर भेटले. अवघा निरसला क्षीण, देखता संत चरण, आजी दिवाळी दसरा सेना म्हणे आले घरा. हा अभंग त्यांनी सकल संत गाथा खंड पहिला संत सेना अभंग यातला अभंग क्रमांक 15वा आहे हा. आणि या अभंगाचे संपादक आहेत ते डॉक्टर रा गोसावी, प्राध्यापक डॉक्टर रा गोसावी. तर आता या अभंगात सेना महाराज त्यांना संत भेटीने झालेल्या आनंदाचे वर्णन ते करताना म्हणतात की संतांच्या दर्शनाने आजचा दिवस सोन्याचा झाला असून ज्याप्रमाणे सासरी गेलेल्या मुलीला माहेरी आल्याने आनंद होतो तसा आनंद मला झाला आहे. या आनंदाचे वर्णन करताना ते पुढे सांगतात, संत चरण दृष्टीला पडल्यामुळे त्यांचा सगळा क्षीण नाहीसा झाला आहे. क्षीण म्हणजे थकवा नाहीसा झाला असून त्यांच्या घरी दिवाळी दसरा या सणाचा उत्साह ओसंडून वाहू लागला आहे, असं आपल्याला या अभंगातून संत सेना महाराज सांगतात. आजी म्हणजे आज, देखिले म्हणजे पाहिले. आजी सोनी याचा दिवस, सोनी याचा म्हणजे सोन्याचा, दृष्टी देखिले संतास म्हणजे जेव्हा डोळ्यांनी संतांना पाहिले. या ज्या पंक्ती आहेत या संतवाणी अभंगातल्या आहेत आणि त्यांना संतांच्या दर्शनाने त्यांना खूप आनंद झाला आहे सेना महाराजांना, आणि त्यांचा दिवस तो सोन्यासारखा झाल्याप्रमाणे वाटत आहे. अशा मौल्यवान सोन्याप्रमाणे संतांच्या दर्शनाने दिवसही त्यांचा मौल्यवान झाला आहे असं सांगतात या 2 ओळीत सेना महाराज. पुढे म्हणतात, जीवा सुख झाले माझे माहेर भेटले. सेना महाराजांच्या जीवाला सुख झालं आहे म्हणजे खुश झालेत, ते एकदम आनंदी झालेत, तृप्त झाल्यासारखी भावना आहे. ती सुखाची भावना ते व्यक्त करतायत इथे. काय म्हणतायत की माहेरी भेटल्याचा आनंद झाला आहे त्यांना. संतांना पाहिल्यावर जणू त्यांना त्यांचं माहेरच भेटलं. म्हणजे सासरी गेल्यावर मुलगी माहेरी जशी अतिशय आनंदी असते तसे सासरहून गेलेली मुलगी माहेरी जशी अतिशय आनंदी असते तसेच संत भेटल्याने त्यांना माहेर भेटल्याचा आनंद झालेला आहे असा भाव त्यांनी या ओळीत व्यक्त केला आहे. म्हणजे त्यांच्या सुखाला त्यांनी माहेरची उपमा दिली आहे आणि या अभंगाच्या या ओळी खुलवल्या आहेत. पुढे म्हणतात, अवघा निरसला क्षीण, अवघा निरसला क्षीण, देखता संत चरण. म्हणजे संसारातल्या सगळ्या अडचणी थकवा सगळा दूर झालेला आहे, काळजी मिटली आहे त्यांची. जेव्हा संत सेना महाराजांना
जेव्हा संत चरण दिसले तेव्हा त्यांच्या सर्व काळज्या आणि शीण निघून गेला आणि त्यांना सुख प्राप्त झाले आहे. संतांच्या सहवासात त्यांना समाधान मिळाले आहे. मग ते समाधान पुढे आनंद कसे व्यक्त करतात बघा. आजी दिवाळी दसरा सेना म्हणे आले घरा. त्यांना संत घरी आल्यामुळे आज दिवाळी दसऱ्याचा सण आहे असे जणू वाटले. कारण त्या थोर संतांचे चरण आपल्या घरी लागल्यामुळे त्यांना आपल्या दिवाळी दसऱ्याला जसा आनंद होतो आपल्याला, तसा आनंद त्यांनी इथे व्यक्त केला आहे. त्यांच्या सान्निध्यात उत्साह भरभरून वाहत आहे. आणि आनंदाला दसरा आणि घरा हे यमक इथे जुळून आलेलं आहे. आनंद झाल्यामुळे ते खूप खुश झालेले आहेत. आणि इथे या कवितेच्या ओळीत दसरा आणि घरा हे यमक जुळून आलेलं आहे बघा. त्यामुळे हे शब्दांचे इथे सुंदर शब्दांचे यमक कवीने इथे जोडले आहे. कवीने म्हणजे सेना महाराजांनी. पुढचा अभंग आहे संत चोखामेळा यांचा. प्रसिद्ध संत कवी चोखामेळा यांचा. त्यांचा जन्म आणि शक माहिती नाही, जन्मशक उपलब्ध नाही. संत चोखामेळा यांच्या अभंगात असं कारुण्य प्रकट होत असतं. हृदयातील कारुण्य म्हणजे ज्या मनातल्या भावना आहेत, दया करुणा अशी ज्याला म्हटलं जातं, ते भाव प्रकट होतात. म्हणजे सामाजिक विषमता त्यांच्या अभंगांमधून जास्त दिसून येते. म्हणजे ती उपेक्षिलेल्या लोकांबद्दलची जी खंत आहे ती व्यक्त होताना दिसते त्यांच्या ह्याच्यात. आणि शिवाय भागवत धर्माचे सार त्यांच्या व्यक्तित्वात आणि कृतीतून, उक्तीतून म्हणजे बोलण्यातून आपल्याला अनुभवायला मिळते. आणि संतांच्या सहवासात राहून मिळणाऱ्या आनंदाचे वर्णन या अभंगात केले आहे. संत चोखामेळा यांचा अभंग पाहूया. चंदनाच्या संगे बोरिया बाभळी हेकळी टाकळी चंदनाची. चंदनाच्या संगे बोरिया बाभळी हेकळी टाकळी चंदनाची. संतांची या संगे अभाविक जन तयाच्या दर्शनाने तेची होती. संतांची या संगे अभाविक जन तयाच्या दर्शनाने तेची होती. चोखा म्हणे ऐसा परमार्थ साधावा नाही तरी भार वाहावा खरा ऐसा. चोखा म्हणे ऐसा परमार्थ साधावा नाही तरी भाव वाहावा खरा ऐसा. म्हणजे या ओळीत त्यांना काय सांगायचं आहे की ज्याप्रमाणे चंदनाच्या सहवासात बोरीचे झाड, बाभळीचे झाड आणि अन्य झाडे झुडपे आली तर ती चंदनाप्रमाणे सुगंधी होतात का? तर होतात असं त्यांचं म्हणणं आहे. त्याचप्रमाणे संतांच्या सहवासातही आलेले सर्वजण भाविक बनतात असं त्यांना या अभंगातून सांगायचं आहे. म्हणजे मनुष्य जन्माला येऊन परमार्थ साधावा, नाहीतर आपले जीवन भूमीला भार ठरू शकते. भूमीला म्हणजे धरणीला भार ठरू शकते असं त्यांचं इथे सांगणं आहे. आता चंदनाच्या संगे बोरिया बाभळी. चंदनाच्या संगे बोरिया बाभळी म्हणजे संत चोखामेळा यांनी या अभंगात काय सांगतात. संतांच्या सान्निध्यात राहिल्याने सामान्य माणसांमध्येही असामान्य असा फरक होऊ शकतो. मग ते उदाहरण पटवून देताना ते काय सांगतात. चंदनाच्या झाडाजवळ जर बोरीचं आणि बाभळीचं झाड, आता या दोन्ही झाडांना काटे असतात. ही झाडं जरी असतील वाकड्या तिकड्या किंवा लहानशा झुडपांनासुद्धा तिथे मग चंदनाचा सुगंध प्राप्त होतो असं या दोन ओळीत संत चोखामेळा सांगतात. संतांची या संगे अभाविक जन तयाच्या दर्शनाने तेची होती. म्हणजे संतांचं नुसतं दर्शन जरी घेतलं तरी अभाविक म्हणजे नास्तिक लोक, जन म्हणजे लोक, नास्तिक लोक जर राहिले तर त्यांच्या दर्शनाने ते सज्जनसुद्धा आस्तिक व भाविक होतील. कसे होतील? संतांच्या सहवासाने आस्तिक व भाविक होतात असं त्यांचं म्हणणं आहे. चोखा म्हणे ऐसा परमार्थ साधावा नाही तरी भार वाहावा खरा ऐसा.
म्हणजे पुढे सांगतात ते जन्मास येऊन खरा परमार्थ साधला पाहिजे. चोखामेळा त्यांच्या अभंगात सांगतात की जन्मास येऊन खरा परमार्थ साधला पाहिजे, नाहीतर मनुष्य जन्म मिळून भूमीस भार झाला असे होईल. त्यामुळे संतांच्या सान्निध्यात आपले जीवन पावन करून घेतले पाहिजे असे थोडक्यात त्यांनी उदाहरणं देऊन या अभंगात आपल्याला पटवून दिले आहे. या ठिकाणी संतवाणी अ आणि आ हा अभंग संपला, शिकवून झालेला आहे. थँक्यू.